हॅलो स्टुडंट, आज आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोल्युशन या व्हिडिओमध्ये, जे की 24/4/2020 म्हणजे आज रोजी घेतलेल्या फिजिक्सवर टोटल सिलेबसवर नीट लेवल टेस्ट, ठीक आहे, नीट प्रिपरेशनसाठी घेतलेली आपण ही टोटल किंवा फुल सिलेबसवर घेतलेल्या टेस्टचं आज आपण सोल्युशन पाहणार आहोत. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही जे प्रश्न जमले नाही ते तुम्ही त्या प्रश्नाचे क्वेश्चन नंबर आम्हाला पाठवा, त्याचे आम्ही व्हिडिओ सोल्युशन बनवून तुम्हाला पाठवून देऊ. तर त्यामध्ये जवळजवळ एक 8 विद्यार्थ्यांनी काही क्वेश्चनच्या सोल्युशनसाठी रिक्वेस्ट पाठवली. 8 विद्यार्थ्यांनी मिळून टोटल 9 क्वेश्चन झाले, म्हणजे एकाने 2 क्वेश्चनसाठी रिक्वेस्ट पाठवली की ठीक आहे. म्हणजे टोटल किती क्वेश्चन्स? 9 क्वेश्चन्स त्या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे, जे की 8 विद्यार्थ्यांनी ते क्वेश्चन नंबर्स मला पाठवले. जरी उर्वरित विद्यार्थ्यांना ह्या 9 क्वेश्चन खेरीज जर काही अडचण असेल तर ते मला उद्या पण तुम्ही कळवू शकता, पण प्रॅक्टिस मात्र करणं आवश्यक आहे. ठीक आहे. टोटल हे जे एकूण 45 क्वेश्चन होते हे जवळपास 41 पॉईंटवर होते. 41 पॉईंटवर 45 क्वेश्चन्स या टेस्टमध्ये मी विचारलेले होते. ठीक आहे. तर आय थिंक सर्वांनी हा क्वेश्चन पेपर 2 ते 3 या टायमिंगमध्ये सोडवला असेल, 1 तास देऊन. आणि त्यानंतर मी 2:15ला या क्वेश्चन पेपरचे त्या ठिकाणी सोल्युशन पण पाठवलं होतं, तेही त्या ठिकाणी सर्वांनी बघितलं असेल आणि त्याच्याहून त्या ठिकाणी डिसाईड केलं असेल की आपल्याला कोणतं समजलं आणि कोणतं नाही, आणि ते क्वेश्चन नंबर जे समजले नाहीत असे क्वेश्चन नंबर आम्हाला त्या ठिकाणी पाठवा. ठीक आहे, अशी आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट केली होती. अजूनही जर एखाद्याने हे क्वेश्चन्स बघितले नसतील, टेस्ट दिली नसेल, सोल्युशन बघितलं नसेल तर बघा, द्या, तयारी चांगली करा, बेस्ट प्रिपरेशन करा, जेणेकरून नीटमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळतील. हे जे क्वेश्चन पेपर होता यामधील जे क्वेश्चन्स होते ते टोटली प्युअरली नेट सिलेबस बेस होते, नीट सिलेबस बेस्ड होते. ठीक आहे. पुढच्या वेळेस मी क्वेश्चन पेपर देण्याआधी, टेस्टच्या आधी आदल्या दिवशी केमिस्ट्री पेपर झाल्यानंतर मी तुम्हाला टोटल 45 पॉईंट्स देणार आहे, ज्या पॉईंट्सच्या आधारावर मी तुमची टेस्ट घेणार आहे. ठीक आहे. जेवढे पॉईंट मी तुम्हाला देईन 45, त्या 45 पॉईंट्सवर मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार आहे, 45 क्वेश्चन्स, आणि त्यावर तुम्हाला टेस्ट प्रिपरेशन करायचं. कारण 2 दिवसामध्ये पूर्ण सिलेबसचं प्रिपरेशन तुमचं होत नसावं, म्हणून मी 45 क्वेश्चन तुम्हाला देणार आहे, ते तुम्ही योग्य प्रिपरेशन करायचं. आणि दुसरं म्हणजे हे 45 पॉईंट जर तुम्हाला प्रिपेअर करत असताना एखादा पॉईंट जर तुम्हाला असं वाटलं की चला हा पॉईंट आपला कम्प्लीट प्रिपेअर झाला नाही, त्या पॉईंटच्या कम्प्लीट प्रिपरेशनसाठी मला तुम्ही त्या ठिकाणी रिक्वेस्ट करू शकता. मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला बनवून तो पॉईंट तुमचा क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. ठीक. म्हणजे यानं होईल काय, जे जे पॉईंट तुम्हाला टफ जातात, डिफिकल्ट जातात, अवघड जातात, असे सर्व पॉईंट या माध्यमातून आपण क्लिअर करून घेऊ शकतो घर बसल्या. ठीक आहे. चला तर मग आपण कामाला लागूया. परत मी तुम्हाला सूचना वेळोवेळी देत राहील. मला बघा, पहिल्या क्वेश्चन जो आलेला आहे त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 12 बद्दल. तर हा क्वेश्चन नंबर 12 बघा. सर्वांनी क्वेश्चन पेपर घेऊन हा व्हिडिओ बघायचा, ज्याच्यामध्ये क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला असेल. क्वेश्चन विचारला आहे, मेटॅलिक ब्लॉक ऑफ डेन्सिटी 5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे हे मेटल ब्लॉकची जी डेन्सिटी आहे ती किती दिली आहे? 5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके. हेमिंग डायमेन्शन, जसं डायमेन्शन्स किती दिले, आता हा ब्लॉक आहे अशा प्रकारे समजा. ओके.
हा असा ब्लॉक आहे आणि याचे जे त्या ठिकाणी आपल्याला डायमेन्शन दिलेले आहेत ते किती दिले 5 सेंटीमीटर, ठीक आहे, 5 सेंटीमीटर आणि जी विड्थ दिली ती पण किती दिली आहे 5 सेंटीमीटर. ओके, अशा प्रकारे डायमेन्शन दिले, ठीक आहे. वेटेड इन वॉटर इट्स अपॅरंट वेट विल बी. याला कशामध्ये मोजलं, वॉटरमध्ये बुडवल्यानंतर त्या ठिकाणी वॉटरमध्ये मोजलं तर त्याचं वेट किती असेल. हा जो पॉइंट्स आहे हा आर्किमेडिक प्रिन्सिपल आणि पास्कल लॉ या पॉइंटवर आधारित आहे. आर्किमेडिक प्रिन्सिपल यामध्ये काय सांगितलेलं आहे, पहिले तर प्रिन्सिपल परत समजून घ्या. जरी एखाद्याच्या लक्षात नसेल तर ते प्रिन्सिपल समजून घ्या. समजा या कंटेनरमध्ये समजा हा ब्लॉक आहे, तो हवेत मोजला, या ठिकाणी तो मोजला, याचं वेट भरलं m/g. किती भरलं? m/g. जेव्हा हा जो ब्लॉक वॉटरमध्ये बुडवला, कुठे बुडवला? वॉटरमध्ये बुडवला, हा ब्लॉक हवेत मोजला, एअरमध्ये किती वेट भरलं? m/g. ठीक आहे, दिस इज द वेट इन द एअर. ओके, हा ब्लॉक वॉटरमध्ये मोजला, तर वॉटरमध्ये या ब्लॉकचं वेट त्या ठिकाणी भरलं, समजा वेट इन वॉटर W', जे m'/g त्या ठिकाणी आपण म्हणूया, किंवा एनी अदर जे असेल ते, ठीक आहे. समजा वेट किती भरलं? W' भरलं. ओके, मग होतं काय नेमकं की हा ब्लॉक जेव्हा वॉटरमध्ये आपण बुडवतो ना, तो हलका भरतो, थोडासा हलका वाटतो. का वाटतो माहितीये? ह्या ब्लॉकनं वॉटरमधलं जेवढं, ह्या ब्लॉकनं किती वॉटर त्या ठिकाणी डिस्प्लेस केलंय, तर एवढं म्हणजे किती, तर या ब्लॉकच्या व्हॉल्यूम एवढं वॉटर काय केलंय डिस्प्लेस. समजा आपण इथून त्या ठिकाणी ओपन ट्यूब केली, हा ब्लॉक पाण्यात बुडवला, वॉटरमध्ये बुडवला, तर ही वॉटर बाहेर पडेल या ट्यूब मधून, असं ओपन मधून, ठीक आहे. इथून पाणी बाहेर पडलं, आपण एका कंटेनरमध्ये हे पाणी घेऊया आणि इथं साठवूया. या कंटेनरमध्ये पाणी साठलं, हे पाणी जे साठलेले कंटेनर, ह्याचं व्हॉल्यूम किती असणार आहे? जेवढं व्हॉल्यूम या ब्लॉकचा असेल तेवढंच ह्या कंटेनरचं असेल. ओके, आता ह्या ब्लॉकचं वजन किती कमी होईल? जेवढं या डिस्प्लेस्ड झालेल्या लिक्विडचं आहे. ह्या ब्लॉकनं किती लिक्विड डिस्प्लेस केलं, त्याचं व्हॉल्यूम एवढं, म्हणजे एवढं, ठीक आहे. जेवढं वेट याचं आहे तेवढं वेट याचं काय होईल? कमी भरल. काय कमी भरल? कारण तेवढा फोर्स डिस्प्लेस झालेलं वॉटर याच्यावर पुढे लावतं, अपवर्ड डायरेक्शनला लावतं. म्हणजे पाण्यात बुडवल्यानंतर ह्याचं वेट किती कमी होईल? तर जेवढं त्या बॉडीनं, जेवढ्या वजनाचं पाणी ह्या बॉडीनं काय केलंय? डिस्प्लेस केलं. समजा किती वजनाचं पाणी डिस्प्लेस केलंय? तर ते केलंय m मास ऑफ वॉटर, डिस्प्लेस्ड वॉटर इंटू g. एवढं केलंय. मग याचं वेट भरल किती? तर ते भरल अपॅरंट वेट W' बरोबर ऍक्च्युअल वेट W अँड वेट ऑफ वॉटर, डिस्प्लेस्ड वॉटर. जेवढं या बॉडीला पाणी, जे वॉटर डिस्प्लेस केले, आता पाण्यात बुडवल्यानंतर इथलं पाणी बाजूला सरकेल ना, मग जेवढं पाणी डिस्प्लेस किंवा बाजूला सरकवलंय तेवढ्या पाण्याचं वेट, डिस्प्लेस झालेल्या पाण्याचं जे काही वेट असेल तेवढं वेट ह्या बॉडीनं, ह्या बॉडीचं काय होईल? कमी होईल. ते W होतं, ते कमी किती होईल मग? तर W म्हणजे वेट ऑफ वॉटर एवढं कमी होईल, म्हणजे ऍक्च्युअल राहील किती? W'. ठीक आहे, मग हे W म्हणजे किती आहे? ते आपण लिहू शकतो m/g. ठीक आहे, मायनस वॉटरचं किती? मास ऑफ वॉटर इंटू g. आता मला सांगा, डेन्सिटी म्हणजे काय असतं? डेन्सिटी म्हणजे मास इंटू व्हॉल्यूम, सॉरी मास अपॉन व्हॉल्यूम. मास बरोबर काय? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मग बॉडीची डेन्सिटी रो आहे आणि वॉटरची पण रो आहे का? नाही. वॉटरची किती आहे? सो वॉटरची समजा सिग्मा आहे. किती डेन्सिटी आहे? सिग्मा, डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणून. डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे? सिग्मा आहे. ठीक आहे, मग जर समजा आपण म्हणलं की मास ऑफ बॉडी, मास बरोबर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी किती बॉडीची? रो. व्हॉल्यूम किती? व्ही. मास ऑफ वॉटर सिग्मा इंटू व्हॉल्यूम. ठीक आहे, किमती ठेवा. वेट बरोबर m. मासच्या ऐवजी काय ठेवणार मग तुम्ही? मास ऑफ बॉडी रो इंटू व्हॉल्यूम इंटू g मायनस मास ऑफ वॉटर सिग्मा इंटू व्हॉल्यूम इंटू g. लक्षात घ्या.
व्हॉल्यूम मात्र बॉडीचंही तेवढंच आहे, तेवढं वॉटरचं आहे. ठीक आहे, कॉमन घ्या, जी पण कॉमन घ्या, उरलं काय व्हॉल्यूम मायनस सॉरी रो मायनस सिग्मा. दॅट्स इट. आता या ट्यूबचं व्हॉल्यूम किती आहे? लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. जेवढं ट्यूबचं व्हॉल्यूम आहे तेवढंच वॉटरचं. ठीक आहे, म्हणजे किती येणार मग? डब्ल्यू डॅश बरोबर 5 सेंटीमीटर इंटू 5 सेंटीमीटर इंटू 5. ओके, रो किती आहे? रो किती आहे? जी वाटत असता आपण इकडून कॉमन लिहू शकतो आपण. ठीक आहे, आता रोची किंमत किती दिली आपल्याला? तर डेन्सिटी दिलेली आहे त्या ठिकाणी 5 दिलेली आहे. किती दिलेली आहे बघा क्वेश्चन मध्ये? 5 दिलेली आहे. सो 5, ठीक आहे, मायनस डेन्सिटी ऑफ वॉटर किती माहिती आहे? डेन्सिटी बघा, ही डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. तर वॉटरची म्हणजे सिग्मा पण किती आहे? 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. लक्षात घ्या. ठीक आहे, सो हिअर पुट 1 मीटर क्यूब असतं तर मग त्या ठिकाणी आपल्याला 1000 लिहावं लागत असतं. सो दिस इज सो व्हॉट इज आन्सर? 4 इंटू जी. सो 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 4 इंटू जी. सो विच ऑप्शन इज करेक्ट? तर बघा ऑप्शन डी इज करेक्ट. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे मग? डी इज करेक्ट. पॉज करून लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 यामध्ये काय आहे? फॉर अन आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ अ परफेक्ट गॅस द व्हॅल्यू ऑफ dP अपॉन P इज इक्वल. आपल्याला विचारलंय dP अपॉन P बरोबर किती असेल? ठीक आहे, आपल्याला एक माहिती आहे PV बरोबर nRT. PV बरोबर, आता आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर काय असतं? कॉन्स्टंट. ठीक आहे, आता टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, nR पण कॉन्स्टंट आहे, म्हणजे PV बरोबर काय आलं? कॉन्स्टंट. ओके, याचा जर डेरिव्हेटिव्ह आपण घेतला विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट PV विथ रिस्पेक्ट टू V. V चा डेरिव्हेटिव्ह घेतला याचा तर पहिलं P कॉन्स्टंट, V चा डेरिव्हेटिव्ह किती येतो? 1. नंतर V कॉन्स्टंट, P चा डेरिव्हेटिव्ह किती येतो? तर डेल्टा V म्हणू किंवा dV म्हणू, नो प्रॉब्लेम. सो dV अपॉन dP अपॉन dV. ठीक आहे, काय असतं? पहिली टर्म कॉन्स्टंट, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह 1, नंतर दुसरी टर्म कॉन्स्टंट म्हणजे V कॉन्स्टंट, P चा डेरिव्हेटिव्ह dP अपॉन dV इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस वाला तिकडे गेल्यावर काय होईल मग? मायनस, म्हणजे V dP अपॉन dV. ठीक आहे, किंवा आपण ही टर्म पलकडे नेऊ शकतो, नो प्रॉब्लेम. तर मग आपल्याला प्रश्नामध्ये बघा, जर समजा आपण ही टर्म पलीकडे नेली तर ती मायनस बनल. ठीक आहे, dV भागिले इकडे काय होईल मग? गुणिले, म्हणजे V इंटू dP बरोबर मायनस P इंटू dV. dV इकडे म्हणजे ओके, P ला इकडे आणा, हे V ला तिकडे नाही, म्हणजे dP अपॉन P मायनस dV अपॉन V. सो dP अपॉन P ची किंमत किती आली? तर मायनस dV अपॉन V आली. सो विच ऑप्शन इज करेक्ट? ऑप्शन B is correct. dV upon V. ऑप्शन B is correct. ठीक आहे, पॉज करून लिहून घ्या. बऱ्याच जणांना हा डिफरन्शिएट डेरिव्हेटिव्ह लक्षात आलं नसेल कदाचित, म्हणून क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह लक्षात घ्या, प्रोडक्ट पूर्ण तुम्हाला करायचं आहे. ओके, लिहून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 त्या ठिकाणी क्वेश्चन्स बघा 22 विचारण्यात झालेला आहे. A closed pipe and an open pipe have their first overtones identical in frequency. Their length are in the ratio. म्हणजे लेंथ विचारलेली आहे. आता फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन थोडंसं बघा. मी तुम्हाला दोन्ही पाईप बद्दल परत एकदा सांगतो. ओपन पाईप आणि एक आहे क्लोज पाईप. ठीक आहे,
क्लोज पाईप सुरुवातीला घेतो, ठीक आहे. हा ओपन पाईप मामे. ओके. याच्या फंडामेंटल नोड जर फर्स्ट फ्रिक्वेन्सी जर पाहिजे असेल तर फर्स्ट फ्रिक्वेन्सी अशा प्रकारे, इथे एक नोड इकडं अँटी नोड, इकडं नोड. याची लेंथ किती असते? एल. नोड आणि अँटी नोड जी लांबी असते दोघांमध्ये डिस्टन्स किती असतं? λ/4. मग एल बरोबर किती असणार आहे? तर λ/4 असणार आहे. मग लॅम्बडा बरोबर किती? 4l. व्ही बरोबर एन इंटू लॅम्बडा. मग लॅम्बडा बरोबर व्ही अपॉन एन बरोबर फ्रिक्वेन्सी काढायची ना, मग व्ही अपॉन काय आला पाहिजे? लॅम्बडा आला पाहिजे. मग लॅम्बडाची किंमत किती? सो व्ही अपॉन 4l. दिस इज द फर्स्ट ओव्हरटोन. ओके. जर फंडामेंटल टोन किंवा फर्स्ट हार्मोनिक. आता फर्स्ट ओव्हरटोन म्हटलं, ठीक आहे, तर या ठिकाणी जी हार्मोनिक असेल ती किती असेल? तर बघा या ठिकाणी अशा प्रकारे हा पाईप आहे, नोड अँटी नोड, ठीक आहे. इथे एक नोड तयार होतो आणि इथे एक अँटी नोड तयार होतो. म्हणजे अशा प्रकारे हे व्हायब्रेशन बनतो. λ/4 λ/4 λ/4. किती वेळा λ/4 झालं? 3 वेळा λ/4. आणि ही लांबी म्हणजे किती आहे? एल म्हणजेच एल. मग लॅम्बडा बरोबर काय असणार आहे? 4l/3. म्हणजे फ्रिक्वेन्सी बरोबर काय असणार आहे? आता फ्रिक्वेन्सी कोणी? फर्स्ट ओव्हरटोनची आहे. ओके. मग ते किती येऊ शकते? तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता व्ही अपॉन लॅम्बडा. लॅम्बडाची किंमत 4l/3. 3 गेले वरती म्हणजे 3v/4l, ठीक आहे. म्हणजे 3 हे म्हणजे कोण? एन. म्हणजे थर्ड हार्मोनिक फर्स्ट ओव्हरटोन असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. किंवा आपण असं लिहू शकतो v/4l. दिस इज द लेंथ ऑफ क्लोज पाईप. लेंथ ऑफ क्लोज पाईप कोणासाठी आहे? क्लोज पाईप साठी फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी. ओके. ही तसंच ओपन पाईप साठी जर तुम्ही पाहिलं, हा इकडे अँटी नोड मधात आहे नोड. दोन अँटी नोड मध्ये जे डिस्टन्स असतं ते किती आहे? λ/2 असतं. हीच लांबी पाईपची किती आहे? एल. मग एल बरोबर कोण असणार? λ/2. मग लॅम्बडा बरोबर किती? 2l. ओके. मग फ्रिक्वेन्सी किती? तर v अपॉन लॅम्बडा. मग v/2l. दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप. ही कोणासाठी आहे? क्लोज साठी. ओके. सेकंड ओव्हरटोन जर बघितला, फर्स्ट ओव्हरटोन जर बघितलं तर अँटी नोड. ओके. हे अँटी नोड. इथं तयार होईल नोड, इथं तयार होईल नोड, इथं तयार होईल अँटी नोड. अशा प्रकारे. ओके. दोन अँटी नोड मध्ये अंतर λ/2. ओके. पण हे अंतर पण एवढं आहे? एल एवढं आहे. मग एल बरोबर किती? λ/2 अधिक λ/2 लॅम्बडा. म्हणजे लॅम्बडाची किंमत किती? एल. म्हणजे एन बरोबर किती? व्ही अपॉन लॅम्बडा. म्हणजेच किती? व्ही अपॉन एल. लॅम्बडा जागेवर किती लिहिणार तुम्ही? एल. आपण हे एल ला 2 ने मल्टिप्लाय पण करू शकतो आणि 2 ने गुणू पण शकतो, ठीक आहे. असं आपण दिस इज अ फर्स्ट ओव्हरटोन. आणि हे 2 आले म्हणजे सेकंड हार्मोनिक. ओके. लक्षात घ्या. म्हणजे इथं ऑड हार्मोनिक तयार होतात तर इथं ऑड हार्मोनिक तयार होतात. ऑड प्लस इवन, ठीक आहे. इथे दोन्ही हार्मोनिक तयार होतात तर इथे फक्त ऑड हार्मोनिक तयार होतात. दिस इज द फर्स्ट ओव्हरटोन फ्रिक्वेन्सी. दिस इज द फर्स्ट ओव्हरटोन ओपन पाईप साठी. दिस इज द क्लोज पाईप. पण या दोन्ही फ्रिक्वेन्सी सेम आहेत. म्हणजे या दोघांची लेंथ किती असेल? म्हणजे प्रॉब्लेम असा आहे, n1 क्लोज इज इक्वल टू n1 ओपन. n1 क्लोज ची फ्रिक्वेन्सी किती आहे? तर 3v/4l1 बरोबर 2v/2l1. v कॅन्सल. L1 लक्षात आपण घेऊ. दिस इज द सेकंड. ह्या पाईपची लेंथ म्हणून L2 म्हणून. किती म्हणून? L2. आपल्याला रेशो काढायचा आहे. 2 कॅन्सल करा. चला ठीक आहे. L1/L2 बरोबर किती येणार मग? 3/4. सो विच ऑप्शन इज करेक्ट इन दिस इक्वेशन्स? सो आन्सर 3/4. ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे. लक्षात घ्या क्वेश्चन्स आणि कन्सेप्ट आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
त्यानंतर क्वेश्चन जो विचारला होता 28, क्वेश्चन नंबर 28. ओके, कॅपॅसिटरचा क्वेश्चन आहे 28. बघा यामध्ये काय विचारलंय, इथं तुम्हाला इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काढायचं आहे, अशा प्रकारे दिल्या होत्या. ओके, यावर पण नेहमी क्वेश्चन्स येत असतात, थोडंसं काळजीपूर्वक करूया. हा बी आणि हा ए, म्हणजे हा ए घेऊ शकतो आपण आणि इकडे काय घेऊ शकतो आपण, बी. असे 2 पॉईंट या ठिकाणी आपण घेऊ शकतो. ओके, तर या ठिकाणी काय केलंय, ही एक प्लेट ए मध्ये आणि ही कोणामध्ये जोडलेली आहे बघा, ही 1 म्हणजे ही ए मध्ये जोडलेली आहे, किंवा 1 म्हणू. म्हणजे ही एक प्लेट आहे जी कोणाला जोडली ए ला. ओके, ही दुसरी प्लेट कोणाला जोडली बी ला. ठीक आहे, ही पण बी चीच आहे प्लेट, सो बी ला जोडलेली एक प्लेट आहे अशी. ह्या दोघांमध्ये एक कॅपॅसिटर आहे, ह्या दोघांमध्ये एक कॅपॅसिटर आहे. ठीक आहे, प्लेट वेगवेगळे आहेत. ठीक आहे, म्हणून यांचं हे वेगळे कॅपॅसिटर आहे आणि हे वेगळे. ओके, ह्याची प्लेट एक बी ला जोडली आणि ही एक कोणाला जोडली परत ए ला. म्हणजे कॉम्बिनेशन जे आलेलं आहे हे कसं आलेलं आहे, पॅरलल प्लेट कॉम्बिनेशन. ओके, आणि कॅपॅसिटन्स ऑफ दिस कॅपॅसिटर, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज, ते काय असतं, सो सी इज इक्वल टू इप्सिलॉन इंटू एरिया अपॉन डी. लक्षात घ्या, एरिया ऑफ द प्लेट इज द डिस्टन्स बिटवीन टू प्लेट. इथं पण किती येणार, इप्सिलॉन इंटू एरिया अपॉन डी. आता सी इक्वल किती यायला पाहिजे, तर त्या दोघांची बेरीज सी प्लस सी म्हणजे किती, 2c. आणि सी ची किंमत किती, कारण पॅरलल कॉम्बिनेशन कॅपॅसिटर मध्ये इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स हा ऍडिशन प्लस मध्ये येतो, ऍडिशन होते दोघांचे सरळ सरळ. सी ची किंमत किती, इप्सिलॉन इंटू ए अपॉन डी. ओके, सो दिस इज द सी इक्विव्हॅलेंट. लक्षात असू द्या. ओके, पोज करू, तुम्ही लिहून घेऊ शकता. चला तर मग नेक्स्ट वन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33. ओके, आता या क्वेश्चन नंबर मध्ये एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की सर्क्युलर मुळे जी मॅग्नेटिक फील्ड बनते, सर्क्युलर मुळे जी मॅग्नेटिक फील्ड बनते, सर्क्युलर कॉइल मध्ये जर करंट फ्लो होत असेल तर इथे सेंटरला जी मॅग्नेटिक फील्ड बनते सर्क्युलर कॉइल मुळे, दॅट इज बी इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय. ऍक्च्युली सर्क्युलर आर मुळे जी सेंटरला मॅग्नेटिक फील्ड बनते ना, दॅट इज थीटा असतो खरं तर. ऍक्च्युली थीटा अपॉन आर, थीटा आय इंटू आर असतो. टोटल सर्क्युलर कॉइल आहे म्हणून इथे किती येणार, मग टोटल सर्क्युलर साठी अँगल किती असतो, 2 पाय. सो 2 पाय आय अपॉन आर. आणि जर स्ट्रेट कंडक्टर असेल त्याच्यामध्ये जर करंट कॅरी होत असेल, याच्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड बनते, इथं समजा आर एवढा अंतर असेल इथं, तर ती किती बनते बघा. दिस मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस लोकेशन ड्यू टू स्ट्रेट वायर अँड ड्यू टू सर्क्युलर. ठीक, ती किती बनते, तर म्यू 0 आर एवढा अंतर जर काढायचं असेल तर अपॉन 4 पाय हियर आय अपॉन आर. ठीक आहे, म्हणजे ते त्या ठिकाणी बघा इथं फक्त इथं कोण म्हणणार, समजा 2 येस हियर, इथं कोण इन्क्रीज होणार फक्त 2i. ओके, म्हणजे ऍक्च्युअली मध्ये हेच असेल म्यू 0 इंटू आय अपॉन 2 पाय आर असंच. 2 वर मल्टिप्लाय केला मग खाली 4 पाय येतं, बाकी नाही. ठीक आहे, स्ट्रेट कंडक्टर मुळे एवढा त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार होते, तर सर्क्युलर मुळे एवढी, बस एवढं ध्यानात ठेवायचं आहे. यू कॅन सॉल्व इझिली एनी प्रॉब्लेम. ओके, दुसरं म्हणजे एक तुम्हाला माहित असणार, जर समजा करंट असा फ्लो होत असेल या प्रकारे असा, तर थंब जी डायरेक्शन दर्शवतो, ठीक आहे, त्याच्या आतमध्ये म्हणजे बघा आता असा करंट आहे, किंवा तुम्ही असं घ्या, हा पाल रूट वापरा, करंट इकडे चाललाय म्हणून पाल पुढे चाललाय, मॅग्नेटिक पुढे चालली आतमध्ये. ठीक आहे, अंगठा असे जरी असं मॅग्नेटिक पुढे चालली आतमध्ये. हा, जर करंट असं होत चालला असतं असं, तर मग तुम्ही अंगठा असं घ्यावा लागला असतं आपल्याला. मग मॅग्नेटिक फील्ड पुढे झाल्याची बाहेर पाल रूट. ठीक, सो इथे मॅग्नेटिक फील्ड पुढे जाणार आत जाते म्हणजे असं झालं क्रॉस. ओके, आणि बाहेर म्हणत डॉट. ठीक आहे, त्यानंतर स्ट्रेट वायर मध्ये जर करंट असं फ्लो होत असेल आय, तर इथं मॅग्नेटिक फील्ड म्हणलं तर मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होत असेल,
करंट असा बाहेर बघा असा म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कुठं बाहेर बाहेर येतो म्हणजे करंट असा असणार डॉट सर्कल घ्यायचं असं डॉट न करून दर्शवायचं बाहेर इथं जर म्हणलं तर मॅग्नेटिक फील्ड कुठे येणार बघा आतमध्ये म्हणजे इथं जे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे ती कुठं असणार आहे इनसाइड अँड दिस इज आउटसाइड लक्षात घ्या पालमुळं तुम्हाला वापरायचं आहे ठीक आहे आता क्वेश्चन नंबर या ठिकाणी 33 मध्ये बघा आपल्याला नक्की लक्षात येईल ओके क्वेश्चन नंबर 33 मध्ये दिले काय नेमकं आणि कॅल्क्युलेट कसं करायचं आहे ठीक आहे तो क्वेश्चन नंबर 33 मध्ये अशा प्रकारे एक सर्कल दिलाय आणि परत एक कॉईल दिलाय जवळ करंट असा येतो आणि इकडून असा निघून जातो इथं तुम्हाला सेंटरला मॅग्नेटिक फील्ड काढायची इथं रेडियस दिलेली आहे आर आपल्याला ओके तर आता सर्क्युलर म्हणून जे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे बी ड्यू टू सर्क्युलर म्हणून ती कुठं असेल बरं मग इनसाइड बघा इनसाइड ओके आणि ते किती असणार आहे तर μ0/4 पाय आणि किती अँगल आहे टोटल 2 पाय सो 2 पाय अपॉन आय सो 2 पाय into I upon R this is the B due to circular coil at center okay नंतर B due to straight conductor at center किंवा at distance R म्हणजे या पॉइंटवर या वायरमुळे किती करंट असणार आहे मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे लक्षात घ्या करंट असं चालला इकडे पुढे समोर तिथे मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे बाहेर ही मॅग्नेटिक फील्ड कुठे असणार आहे आत याच्यामुळे कुठे असणार आहे बाहेर सो स्ट्रेट मुळे μ0/4 पाय इंटू 2I अपॉन R ही फील्ड बाहेर आणि ही याच्यामुळे आतमध्ये नेट फील्ड किती असणार आहे सो B इज इक्वल टू BC मायनस BS BC दिस ठीक आहे ही मायनस ठीक आहे म्हणजे काय μ0/4 पाय इंटू 2 पाय I अपॉन R मायनस μ0/4 पाय 2I अपॉन R ओके म्हणजे शेवटी त्या ठिकाणी बघा बाहेर आणि आत एकमेकाला कसे ते मायनस का घेतले कळलं का एकाची फील्ड कुठे असणार आहे यामुळे फील्ड कुठे आतमध्ये आणि यामुळे कुठे बाहेर मग आतल्या त्या आत जाणाऱ्या फील्ड मधून बाहेर येणारी फील्ड काय करावं लागेल मायनस ठीक म्हणून सबट्रॅक्शन केलंय μ0/4 पाय कॉमन घ्या ओके आय ऑल्सो द कॉमन आय पण कॉमन आहे ओके अजून कोण कॉमन येऊ शकते या ठिकाणी 2 कॉमन येऊ शकतो सो 2 इज ऑल्सो कॉमन मग इथे काय आपलं पाय आर पण कॉमन येईल आर कॉमन पाय मायनस इथे काय आपलं मग 1 आय पण कॉमन ओके मग हे 2 कॅन्सल होईल μ0/2 pi r pi minus 1 into I. So which option is correct here in this problem? μ0/4 pi 2I upon r म्हणजे असं घेतलं इथं I इकडे घेतलाय 4 बाजूलाच ठेवलंय म्हणजे हेच ऑप्शन आपल्याला घ्यायची गरज आहे ठीक आहे सो which option is correct? Option B is correct. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे B is correct ठीक आहे पॉज करून एवढं तुम्ही लिहून घेऊ शकता त्यानंतर क्वेश्चन नंबर 34 बघा 34 मध्ये आपल्याला काय विचारलंय क्वेश्चन नंबर 34 मध्ये विचारलंय बघा अशा प्रकारे दिले तुम्हाला आणि या ओव्हर मॅग्नेटिक करा आता हा इकडे आय आला ऍक्च्युअली मध्ये जर बघितलं ह्या ए बी या पोर्शन मुळे मॅग्नेटिक फील्ड काढा म्हणजे कोणत्या पोर्शन मुळे ए बी आणि ए बी ला जर एक्सटेंड केलं तर हा पॉईंट कुठे आला
या एबी अलार्म एबी वर आला की नाही? पण अलार्म एबी वर आल्यानंतर मग मला सांगा या ठिकाणी या पॉइंटवर या एबी मुळे मॅग्नेटिक फील्ड किती येणार? 0. ठीक आहे, कारण याच्यामुळे एक मॅग्नेटिक फील्ड इकडे सेंटर तयार होऊ इकडे होईल का? नाही. सो अलार्म मॅग्नेटिक फील्ड येते का? नाही. आणि म्हणून या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड या एबी मुळे किती येणार? तर ती येणार 0. लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. झाला ओके, झाला ओके. 41 क्वेश्चन नंबर 41 बघा. क्वेश्चन नंबर 41 बघा काय विचारलंय. द हाफ लाईफ ऑफ रेडिओएक्टिव्ह एलिमेंट विच हॅज ओनली 1/32 ऑफ इट्स ओरिजिनल मास लेफ्ट आफ्टर द लॅप्स ऑफ 60 days इज. आपल्याला काढायचं आहे हाफ लाईफ. आणि सॅम्पल किती राहिले बरं? तर ते राहिले 1/32 ऑफ इनिशियल. मग n इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे n0 इंटू 1/2. ओके, टोटल टाइम अपॉन हाफ लाईफ किंवा हाफ लाईफ पिरियड 1/2 अशा प्रकारे. ठीक, मग याची किंमत किती आहे? 1/32 1/32. चला ठीक आहे, इंटू n0 1/2. टोटल टाइम किती आहे? आता एवढं सॅम्पल होण्याचा टाइम जो लागलेला आहे टोटल तो लागलेला आहे 60 days. सो 60 डिवाइडेड बाय दिस हाफ लाईफ. ओके, n0 कॅन्सल. ठीक, हे 1/2 आहे. इथे जर 1/2 आणत असेल तर हा जो 32 आहे हा कितीचा घातांक आहे माहिती आहे? 5. 1/2 चा फिफ्थ रेस्ट पॉवर केला तर किती किंमत किती माहिती आहे? 1/32 इज इक्वल टू 1/2. लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ही टर्म आणि ही टर्म 1/2 सेम आहे. म्हणजे 5 आणि ही टर्म कशा असणार? सेम. सो 5 इज इक्वल टू 60 डिवाइडेड बाय टी हाफ लाईफ. सो टी हाफ लाईफ इज इक्वल टू 60 डिवाइडेड बाय 5 म्हणजे किती? 12. सो 12 days इज द हाफ लाईफ. सो विच ऑप्शन इज करेक्ट? सो ऑप्शन ए इज करेक्ट. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? ए करेक्ट. ठीक आहे, पॉज करून लिहून घेऊ शकता. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 42 बघा. लगेच रिसेंट पुढचा क्वेश्चन आहे. थोडासा काहींच्या वाचण्यात नसेल आला कदाचित. बायसिंग ऑफ डायोड आहे. रिव्हर्स बायस ओळखा म्हटलेले त्या ठिकाणी. तर पहिल्या ऑप्शन मध्ये बघा रिव्हर्स बायस मध्ये काय असतं पहिले हे मी तुम्हाला सांगतो. ओके, एक तर इकडे प्लस पॉझिटिव्ह आणि इकडे काय असेल निगेटिव्ह. तर हा कोणता डायला? फॉरवर्ड मध्ये. किंवा इकडे लो व्होल्टेज असेल आणि इकडे जर काय असेल हाय व्होल्टेज असेल तरी पण हे डायोड कोणता झाला? फॉरवर्ड बायस मध्ये. आणि रिव्हर्स मध्ये कसं असेल? इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह किंवा इकडे लो आणि इकडे व्होल्टेज कसं असेल? हाय. असं तरी असेल. लो हाय म्हणजे काय? इकडे 5 व्होल्ट अप्लाय केले +5 आणि इकडे किती केले? +20. म्हणजे कोणतं बायसिंग झाली? रिव्हर्स बायसिंग. आणि इकडे 20 आहे प्लस आणि इकडे +5 आहे. ही कोणती बायसिंग झाली? फॉरवर्ड, कारण हाय लो. लॉजिक लक्षात येत आहे. सो क्वेश्चन मध्ये बघा पहिल्या ऑप्शन मध्ये एका साईडला प्लस दिला एका साईडला ग्राउंड केलंय. प्लस ग्राउंड. ग्राउंड मध्ये 0 असतं. काय असतं ग्राउंड मध्ये? किंवा अर्थिंग मध्ये काय असतं तर 0. सो हाय +5 हाय and here is a low. So which type of forward biasing? पहिल्या ऑप्शन मध्ये. दुसऱ्या ऑप्शन मध्ये बघा बरं बी मध्ये इकडे निगेटिव्ह आणि -10 व्होल्ट. ठीक आहे, आणि ओके त्यानंतर सी मध्ये बघा. सी मध्ये काय दिले? सी मध्ये इकडे 10 व्होल्ट दिले इकडे मायनस. शेवटी मायनस असेल मायनस मायनस जरी विचार केला आपण. सो दिस इज द हाय व्होल्टेज 10. दिस इज द
लो. म्हणजे ऍक्च्युली हा झाला रिव्हर्स बायस मध्ये. कसा झाला? रिव्हर्स बायस. ओके. त्यानंतर डी मध्ये सॉरी तुम्ही सी मध्ये बघू शकता. सी मध्ये काय दिलं बघा, इकडे 15 दिलंय आणि इकडे 10 दिलंय. आणि डी मध्ये जर पाहिलं आपण, डी मध्ये तर इकडे +10 व्होल्ट दिले, इकडे -5 व्होल्ट दिले. ओके. कोणतं ऑप्शन त्या ठिकाणी मोस्ट अप्रोप्रिएट किंवा मोस्ट करेक्ट येऊ शकतं? तर ते येऊ शकतं ऑप्शन बी. ठीक. ओके. सो विच ऑप्शन इज द मोस्ट करेक्ट? सो ऑप्शन बी इज मोस्ट करेक्ट. लक्षात घेतलं? ठीक आहे. तर एवढं लक्षात घ्या. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर लास्ट 43. क्वेश्चन नंबर लास्ट अँड 43. ठीक आहे. जरा रे ऑप्टिकचा आहे. बऱ्याच जणांना त्या ठिकाणी हा पाठ असेल कदाचित, त्यामुळे त्यांनी प्रश्न विचारला नसेल, पण काहींच्या पाठ नसेल किंवा काहींना माहिती नसेल, तर अशांसाठी थोडासा त्या ठिकाणी हार्ड क्वेश्चन मानला जाईल. क्वेश्चन याच्या व्यतिरिक्त वेगळाही येऊ शकतो. ठीक आहे. त्याची स्ट्रॅटर्जी, आन्सर काढण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो. काहींच्या लक्षात आलं नसेल कदाचित की याचा आन्सर ठीक आहे h/2 म्हणजे हाफ. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन सी हे करेक्ट आहे ते लिहिले असेल, पण का ह्याचं कारण काहींच्या बऱ्याच लक्षात आलं नसेल, कारण सोल्युशन मध्ये पण ते दिलं नाही. आणि म्हणून मी त्या ठिकाणी हे ज्यांच्या लक्षात आले नसेल त्यांना त्या ठिकाणी सांगतोय. 43 अँड लास्ट क्वेश्चन. ठीक आहे. एक व्यक्ती आहे ज्याची हाईट, ठीक आहे, हा एक व्यक्ती आहे समजा, त्याची हाईट किती दिलेली आहे? h. ओके. आणि तो आरशासमोर उभा आहे किती अंतरावर? l. एक तर नॉलेज आहे, प्लेन मिरर मध्ये जेवढ्या अंतरावर आरसा असतो, प्लेन मिरर मध्ये जेवढ्या अंतरावर त्या ठिकाणी ऑब्जेक्ट असतो मिरर पासून, तेवढ्याच अंतरावर तयार होते इमेज. म्हणजे एवढ्या अंतरावर इमेज तयार होणार हे तर डेफिनेटली. ठीक आहे. इमेज तयार होणार हे तर डेफिनेटली. हे हेड आहे, इथं समजा डोळे आहेत, इथं समजा लेग आहे, पाय. आता समजा इथं बघा डोक्यावर हेड, डोक्यावरले त्या ठिकाणी जी रेज आहे, इथून निघणारी जी रेज आहे ते कुठे येऊन पडले पाहिजे? डोळ्यावर. थोडंसं मी खाली घेतो डोळे, म्हणजे तुम्हाला थोडंसं क्लॅरिटी आहे. म्हणून डोक्यावर जी लाईट समजा रे गेली, इथे पडली, आणि रिफ्लेक्ट होऊन ते असे परत कुठं आले? डोळ्यावर. म्हणजे ते कुठून आले समजा असा भास झाला, तर इथून आले असा भास झाला. ठीक आहे. म्हणजे हे हेड, ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो ए, इथे म्हणू शकतो a'. ओके. हे बी, सरळ लाईट गेली, इथं पडली, इथं पडली त्याच्यावर, आणि परत वापस इथून इथून. आता बघणाऱ्याला असं वाटतं की ही लाईट आली कुठून आली? इथून आली की नाही? म्हणजे हे झालं b'. ओके. चल, आणि हे लेग म्हणजे सी म्हणून. आता डोळ्यावर लाईट पडली पाहिजे की नाही सी ची, ती लाईट समजा त्या ठिकाणी अशा प्रकारे इथं लाईट पडली. आता डोळ्याला असं वाटतं की लाईट कुठून आली? इथून आली की नाही? म्हणजे याला काय दिसणार येतं? c'. म्हणजे ह्या डोळ्याला असं लक्षात येईल की या डोळ्यावर लाईट कुठून आली? a' पासून आली, b' पासून आली, c पण असून. म्हणजे त्याला डोकं दिसेल, डोळे दिसेल आणि पाय पण दिसतील. म्हणजे अख्खा माणूस त्या ठिकाणी त्याला दिसेल, पूर्ण माणूस दिसेल. ओके, दिसेल. पण त्यासाठी या मिररची, खालच्या मिररची गरज पडली का? नाही. इथून वरच्या मिररची गरज पडली का? नाही. मग एवढा मिरर असला तरी चालतो. म्हणजे आपण त्या ठिकाणी काय घेतलं? ह्याला नाव दिलं त्या ठिकाणी आपण MNP नाव दिलं. ओके. एम आणि एन मधलं अंतर आपण घेतलं एक्स, आणि एन आणि पी मधलं अंतर घेतलं आपण वाय. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. यामध्ये एक वरचा ट्रायंगल आपण घेतला असा, हा b', हा a', हा b, आणि ह्याच्या दोघांच्या मध्ये हा एक पॉइंट बघा, M N.
जे की अंतर याचं किती आहे एक्स. ओके, एवढं अंतर किती आहे हे यल. सो एवढं अंतर आहे यल आणि पुढचंही अंतर किती आहे इथून इथपर्यंत म्हणजे एन टू बी किती आहे एलच. ओके, सो लॉ ऑफ सिमेट्री काय सांगतो. लॉ ऑफ सिमेट्री ऑफ ट्रायंगल, मोठ्या ट्रायंगलचे त्या ठिकाणी जे पॅरलल बाजू आहेत त्यांचा रेशो आहे ना किंवा समांतर बाजूंचा रेशो कसा असणार सेम. छोट्या ट्रायंगलची ही साईड म्हणजे काय एम एल डिवायडेड बाय ए डॅश बी डॅश. ह्या बाजूचा ह्या बाजू जो रेशो येईल तोच या छोट्या ट्रायंगलच्या ह्या बाजूचा आणि मोठ्या ट्रायंगलच्या या बाजूचा रेशो कसा आहे सेम. सो बी एन त्याला आपण लॉ ऑफ सिमेट्री म्हणतो. छोटा ट्रायंगल कोणता आहे हा. मोठा ट्रायंगल कोणता आहे हा. छोट्या ट्रायंगलची ही बाजू भागिले ही बाजू बरोबर. छोट्या ट्रायंगलची ही बाजू भागिले मोठ्या ट्रायंगलची ही बाजू. सो बी एन अपॉन बी बी डॅश. ठीक आहे. आता एम एन किती आहे एक्स. ए डॅश बी डॅश माहिती आहे का नाही. चला बी एन किती आहे यल. बी बी डॅश किती आहे यल अधिक यल. बी टू बी डॅश यल अधिक यल म्हणजे किती 2l. सो 2l ठेवा. यल कॅन्सल. ठीक. मग ए डॅश बी डॅश किती येणार ए डॅश बी डॅश बरोबर 2x आलं. ओके, आता हा एक ट्रायंगल घ्या खालच्या बाजूचा असा हा हा एवढा किती आला तो पहा असं सी डॅश बी डॅश बी. यांची मदत एक ट्रायंगल असेल तो हा एक छोटीशी साईड आहे ती किती आहे एन आणि हा किती आहे खाली पी. ही लांबी किती आहे वाय किती आहे वाय. ठीक आहे. हे इथून इथपर्यंत अंतर किती मानलेलं आहे आपण यल. ओके, हे पण किती आहे एन आणि बी मधलं यल. टोटल किती आहे 2l. ओके, परत लॉ ऑफ सिमेट्री माहिती काय. मोठ्या ट्रायंगलची साईड बी बी डॅश सी डॅश भागिले छोट्या ट्रायंगलची साईड एन पी इज इक्वल टू मोठ्या ट्रायंगलची बाजू बी बी डॅश छोट्या ट्रायंगलची बाजू बी एन. ओके, सो बी डॅश सी डॅश किती आहे बी डॅश सी डॅश ही किंमत माहिती नाही काढायची आहे. एन पी इकडे भागिले इकडे काय होईल गुणिले आणि एन पी बरोबर किती आहे एन पी म्हणजे किती आहे वाय समजा. ओके, बी डॅश बी बी डॅश म्हणजे बी टू बी डॅश किती अंतर एल अधिक एल म्हणजे 2l. बी एन किती आहे एल. सो एल एल कॅन्सल म्हणजे बी डॅश सी डॅश बरोबर 2y. लक्षात घ्या बी डॅश सी डॅश बरोबर किती आहे 2y. मग एक लक्षात घ्या आपल्याला ए डॅश बी डॅश आणि बी डॅश सी डॅश आपल्याला ऍक्च्युली बेरीज कोणाची पाहिजे. आपण या दोघांची बेरीज करूया ए डॅश बी डॅश बी डॅश सी डॅश. ए डॅश बी डॅश प्लस बी डॅश सी डॅश इज इक्वल टू ही जी व्यक्तीची जी हाईट असणार आहे ती कोणा ऍक्च्युली म्हणजे की नाही म्हणजे हे कोणाची हाईट आहे ऍक्च्युली कोणाची आहे त्या पर्सनची आहे. ए डॅश बी डॅश बी डॅश सी डॅश ही जी हाईट आहे ही कोणाची आहे पर्सनची आहे ती किती आहे एच. सो याच्याकडे आपण काय लिहू शकतो एच. ओके, ठीक आहे. ए डॅश ची किंमत किती आहे ए डॅश बी डॅश ए डॅश बी डॅश ए डॅश बी डॅश 2x प्लस बी डॅश सी डॅश किती आहे 2y. लक्षात घ्या 2 कॉमन घ्या 2 कॉमन घ्या कोण आलंय x प्लस y. 2 इकडे आणला म्हणजे h बाय 2 झालं की नाही. इकडे कोण उरलं x प्लस y. आता हे बघा हे x आणि तो हे y. x प्लस y म्हणजे कोण हाईट ऑफ मिरर. x प्लस y म्हणजे कोण हाईट ऑफ मिरर आणि हाईट ऑफ मिरर किती आली मग हाईट ऑफ मिरर आली h बाय 2 म्हणजे व्यक्तीच्या हाईटच्या अर्धी हाईट. लक्षात घ्या. सो which option is correct? So the option C is correct h by 2. ठीक आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी एखाद्याला याच्यामध्ये समजलं नसेल तर क्वेश्चन परत तुम्ही बघा नक्की समजेल. तरी जरी एवढं करूनही जर समजलं नसेल तुम्ही मात्र मला परत एकदा त्या ठिकाणी क्वेश्चनची रिक्वेस्ट करू शकता. मी कदाचित वेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगेल. ठीक आहे. परत मी सांगतोय ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे सोल्युशन्स बघितले नसतील किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन पेपर त्याचे सोल्युशन्स बघितले नसतील त्यांनी तो आवर्जून बघावा. ठीक आहे.
1 तास क्वेश्चन पेपरसाठी द्या, 1 तास त्या सोल्युशनसाठी द्या. जे जमले नाही ते तुम्ही मला अजूनही व्हॉट्सअप करून सांगू शकता. क्वेश्चन नंबर्स मी तुम्हाला त्याचं सोल्युशन प्रोव्हाइड करेल, तुम्हाला सोल्युशन मी सांगेल. याच्यापैकी जर एखाद्याचा पॉईंट क्लिअर नसेल एवढ्या क्वेश्चनमध्ये, हे जे क्वेश्चन्स आहेत ज्या ज्या पॉईंटवर तुमचं काम एवढं आहे, सरांनी 45 क्वेश्चन नेमकं कोणत्या कोणत्या पॉईंटवर टाकलेले आहे ते सर्वच्या सर्व पॉईंट तुम्ही बाजूला काढा. बाजूला काढलेल्या पॉईंटमध्ये जो पॉईंट तुमचा क्लिअर नसेल तो मला तुम्ही रिक्वेस्ट पाठवा की सर हा क्लिअर नाही आहे, क्लिअर करून सांगा. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला तो पॉईंट क्लिअर करण्यासाठी पाठवेल. म्हणजे असा एकही पॉईंट राहता कामा नये जो तुमच्या क्लिअर नाही. ठीक आहे. आणि टेस्टमध्ये विचारलेले जे जे क्वेश्चन आहेत ते कोणत्या पॉईंट्सवर आहेत तो पॉईंट तुम्हाला परफेक्ट करायचा आहे. क्वेश्चन नाही तर सरांनी हा क्वेश्चन विचारला, कोणत्या पॉईंटवर विचारला, हा पॉईंट माझा क्लिअर असणं कामा आहे. तर आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी नीटच्या पेपरची किंवा नीटची पुरेपूर तयारी होईल. ठीक आहे. चला तर मग पुढच्या एक्झामसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि बघितल्याबद्दल थँक्यू. थांबूया.